फल से पेट पहचाने जाते हैं, शिष्य से गुरु की पहचान होती है। खरं तर हा पिडुरकर परिवार एका चक्रव्यूहात होता आणि संपूर्ण ते चक्रव्यूह पूर्ण त्यातून बाहेर पडून एक यशस्वी परिवार म्हणून वरोरा येथे ते स्थायिक आहेत. सन्माननीय पिडुरकर ते प्रथम संमोहनाकरता 20 वर्षापूर्वी कार्यशाळेला आलेले होते. पारिवारिक समस्येच्या माध्यमातून, वैयक्तिक जीवनाच्या माध्यमातून, त्यानंतर त्यांच्या मिसेस आणि जे चिरंजीव आज अगदी इंजिनिअरिंगला सर्व सेमिस्टरमध्ये टॉप असणारा विद्यार्थी कधी काळी त्यांच्या साक्षीने सांगतो की शाळेत जाणे त्याला म्हटलं तर अगदी शाळा म्हटलं तरी तो रडायचा, किंवा शाळेच्या प्रांगणातून अनेक वेळा वापस आलेला की ब्रेन प्रोग्रामिंग काय असतं, ब्रेनमध्ये प्रोग्रामिंग केल्यानंतर कशी मुलं विकसित होत राहतात याची ज्वलंत उदाहरणं म्हटलं तर हा यश पिडुरकर की जो आज इंजिनिअरिंग फायनली झालेला आहे आणि फर्स्ट क्लासमधून झालेला आहे. आणि त्यांचीच कन्या जी लहानपणापासून म्हणजे हा प्रवासी लहान असताना या ठिकाणी आलेले दरवर्षी येतात. दरवर्षी पुन्हा सारखा ब्रेनचं प्रोग्रामिंग करत करत हा त्यांचा शैक्षणिक प्रवाह पूर्ण झालेला आहे. जी MBBS झाली, आता PG करताही पात्र होत आहे. मला वाटतं वयाच्या 10-12 वर्षापासून असेल, वयाच्या 12 वर्षापासून PG पर्यंत सातत्याने येणे, मार्गदर्शन घेणे, पुन्हा ब्रेनला आपल्या चालना देणे, ब्रेनला सारखं डेव्हलप करत राहणे आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. आज त्यांचा हिप्नोथेरपी रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या वतीने मी तापड्या नाट्यमंदिर येथे सत्कार करू इच्छितो की जे डॉक्टर मृणाल पिडुरकर यांना आपण एकदा जोरदार टाळ्या द्या. अनेक त्यांना आरोग्य प्राप्त हो. एकदा जोरदार टाळ्या द्या डॉक्टर मृणाल पिडुरकर करता. जो वयाच्या 10 वर्षापासून या कार्यशाळेशी संलग्न आहे त्यांचा आपण तुझी सत्कार करूया. आज तो इंजिनिअरिंग होईपर्यंत सातत्याने सराव, प्रॅक्टिस आणि कॉन्टॅक्टमध्ये असणे त्याचं एक फलित चांगल्या रीतीचं दिसून येते. सर तुमचा जो आनंदी परिवार झाला आहे तो माझा आनंद आहे गेल्या 20 वर्षाचा. या आपण सर्वजण एक फोटो घेऊया. मी वरोरा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राहते. आम्ही आज जवळपास 4 तास प्रवास करून इथे आलेलो आहे आणि माझं जे MBBS झालं आहे ते फिलिपिन्सवरनं झाले, ते पण सरांच्या गायडन्समुळे झालेलं आहे इथे. आणि जी FMG एक्झाम असते, फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन जी असते ती सगळ्यात टफेस्ट एक्झाम असते, ती पण मी क्लिअर केली ते पण सरांच्या आशीर्वादामुळेच. आणि आता मी PGची प्रिपरेशनला सुरुवात करणार आहे. तर आता सर असं आशीर्वाद तुम्ही असू द्या. आणि बरंच मला म्हणजे आधी कसं स्टेज डेअरिंग नव्हतं, असं बोलायचं मला कळत नव्हतं की कसं म्हणजे कसं बोलायला पाहिजे. आणि आता आज मी थोडं काय म्हणते त्याला थोडं मी माझ्या यांनी करते आहे प्रयत्न, पण त्यात बघून होऊन जाईल. काय अडचणी वगैरे आल्या होत्या त्या कशा पार झाल्या? शिक्षणामध्ये सर मोस्टली मेडिकलचा जो सिलेबस असतो तो सगळ्यात मोठा सिलेबस असतो, पण सरांनी जसं सांगितलं होतं क्लासमध्ये की टॉपिक कसे वाचायचे, पुस्तक कसं वाचायचं, त्याप्रमाणे मी वाचत गेली
आणि क्वेश्चन सॉल्विंगचे जे टिप्स होते ते सरांनी दिलेले क्लासमध्ये ते सुद्धा मी व्यवस्थित फॉलो केले. आणि मला थोडं लक्षात नव्हतं राहत आधी, म्हणजे थोडं कमी लक्षामध्ये राहायचं. तर ते सुद्धा मला म्हणजे जशी साधनं माझी वाढत गेली तसं ते व्यवस्थित लक्षात. मी सौ सुनंदा विलास पितुरकर. आम्हाला पण असं बरेच काही त्रास होते म्हणजे परिवारामध्ये, आणि सरांच्या माध्यमातून बराच काही फायदा झाला. तर आता शब्दात तर सांगता येणार नाही, प्रॅक्टिकलच आहे. तर मला असं वाटतं की खूप काही आहे शिकण्यासारखं. आणि रोज मेडिटेशन आम्ही 1 तास करत असतो, 1 ते 1.5 तास. बाकी तर सगळे सरांचे क्लासमुळे तर खूपच फायदा झाला, आणि सरांमुळे तर सरांचा मला खूप काही आशीर्वाद आहे, आणि खूप काही चांगलं चांगलं शिकायला मिळालं आणि अनुभवायला पण मिळालं. धन्यवाद. मी सर्वेश विलास पितुरकर आहे. मी वरोरा इथला रहमानी आहे. मी करंटली 4th इयर जे इंजिनिअरिंगचं फायनल इयर असतो त्याच्यामध्ये आहोत. लास्ट सेमिस्टर माझं प्लेसमेंट झालं आहे सरांच्या कृपेने विथ 6.5 LPA. मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये काही नाही 3rd स्टँडर्ड किंवा 4th स्टँडर्डमध्ये आलो होतो, तेव्हा तर काही समजायचं नाही. बट जसं जसं 10th 12th संपलाय तसं तसं समजायला आलं की काय काय असतं ते. इंजिनिअरिंगमध्ये सरांनी सांगितलं आहे की मी 2nd सेमिस्टरमध्ये हायेस्ट होतो विथ 9.91 CGPA, आणि एका सब्जेक्टमध्ये 100 on 100 होते. EP2 सब्जेक्ट होता तो. त्याच्या मला सन्मान पण केलं होतं मला कॉलेजमध्ये विथ 2000 रुपीज. अजून तर जसं मी एक कम्प्युटर इंजिनियर आहे, तर मला AIML मध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. तर AIML म्हणजे पूर्ण नर्वस सिस्टीम जो असतो ते असतं. तर मी ते सगळं सरांकडूनच शिकलो आहे की कसं त्याला मॅनिप्युलेट करावं, कसं त्याला ट्रेन करावं. लहानपण सगळ्यांचं आपल्या रागाने विचार करायची क्षमता असतं, पण माझं काही अलग होतं. मला शाळेत जायला बिलकुल नव्हतं आवडत. मी 7th 8th पर्यंत बिलकुल स्कूलमध्ये नाही गेलो. माझी मिनिमम जे अटेंडन्स असायची ते 25% मे बी. आणि त्या टाईमला माझे मार्क्स पण खूप जास्त कमी असायचे, जशी 45-50 खूप जास्त झाले माझ्याप्रमाणे. पण जसं मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो, सरांची कृपा झाली, मी 9th-10th मध्ये माझी मार्क्स वाढली, मी 85%वर आलो. मग मी 11th-12th मध्ये 90%वर आलो, आणि मग इंजिनिअरिंगमध्ये मी कंटिन्यूस सेकंड थर्ड असतो. थँक्यू. सरांच्या अशीच मी एकदा जाहिरात वाचून या कार्यक्रमाला इथे तापडियामध्येच आलो. सुरुवातीला माझा कॉन्फिडन्स खूप लूज होता, आणि तसंही मी फार ड्युएल माइंडमध्ये होतो. म्हणजे सतत मी सारखा लहानपणापासून धडपडत राहायचो, परंतु म्हणजे असं विचलित किंवा ड्युएल माइंडमध्ये राहायचो. सरांच्या संपर्कात आल्यानंतर मला जे मी शोधत होतो ते बरेचसे उलगडे इथे सरांच्या संभाषणामध्ये होत गेले, आणि थोडी माझ्या स्थिरता येत गेली. हा कार्यक्रम असा जनरली कुठेच दिसत नाही. बरेचसे कार्यक्रम असे चालतात, पण माझ्या तरी दृष्टिकोनातून असा कुठलाही गुरु परंपरा म्हणा किंवा टचिंग पॉवर ज्याला म्हणतो आपण ती म्हणा, अशी मला तरी कुठे अजून दिसली नाही. सतत शोधबोध घेतल्यानंतरही मला कुठं काही असं ती आत्मीयता, तो इनर टच, आणि आतून त्याला चेंज करता येईल असं कुठलंही काही मला कुठं दिसलं नाही. ते माझं एक, आणि त्यात मला खूप प्रॅक्टिकल रिझल्ट भेटले माझ्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये. तर हे माझे अनुभव मी तुम्हाला शेअर करतो आहे. धन्यवाद. मी श्रीयश फार्मसी कॉलेजला प्रिन्सिपल आहे. मला ह्या क्लासबद्दल माझ्या बहिणीकडनं आणि माझ्या आईकडनं आला आहे. आपल्याला जोपर्यंत एक्सपिरियन्स येत नाही तोपर्यंत आपण कोणताही गोष्ट मानू शकत नाही. पण माझ्या आईचा प्रॉब्लेम होता की तिचा हात 9 महिन्यापासून दुखत होता, पण आता तिला मी बघते तिच्या चेहऱ्यावर जेवढं तेज दिसून येतं ते बघून मला जास्त खुशी झाली. मलाही असेच माझे पण हातपाय दुखतात आणि मी थोडे निगेटिव्ह कडे वळाले होते, पण इथे आल्यापासून मी पण आता पॉझिटिव्ह झाली आणि रोज क्लासला यावंसं वाटतंय मला. आणि मी नांदेडकर सरांची खूप आभारी आहे की त्यांनी माझ्या घरातले सगळे, परिवारातले माझे सगळे लोक इथे येत आहे आणि ते स्वतः आनंदी राहत आहे. ते बघून मला अजून
आनंद होत आहे. थँक्यू. हॅलो, माझं नाव भूषण पंढोरे आहे. मी आता 12th स्टँडर्डला आहे. नीटची तयारी करतोय आणि क्लास केल्यावर माझा खूप फायदा झाला आहे. कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे, फोकस वाढलं आहे आणि फ्रेश राहतो दिवसभर आणि जे पण अभ्यास केलं ते सगळं लक्षात राहतं. स्टेज डेअरिंग तर आहेच पहिल्यापासून आणि स्टडीमध्ये पण खूप हेल्प होती याची. फोकस वाढतो आणि सगळं लक्षात राहतं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव नम्रता सरकटे. मी आता 12वी क्लास झाले माझे. आता नीट रिपीटर आहे. मी साकार क्लासेसमध्ये क्लासेस करते. माझे हेल्थ इश्यूज होते ते आता बरे होत आहे. मी 2 आठवड्यापासून क्लास करते पण मला इफेक्ट होतोय थोडा थोडा. आता याच्या पुढं पण मी क्लास जॉईन राहू देणार आहे.